श्रीकांत शिंदे यांनी आगामी निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त करत मोठं वक्तव्य केलं आहे. जळगाव आणि नाशिक दोन्ही जागांवर महायुतीचा विजय होणार असे म्हणत त्यांनी महायुतीच्या ताकदीवर विश्वास व्यक्त केला. विकास कामे, संघटनात्मक बळ आणि जनतेचा पाठिंबा यामुळे हा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांचे दावे अपयशी ठरणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीच्या चर्चांना वेग आला आहे. 4 ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. भविष्य काय राहणार आहे महाविकास आघाडीचं? त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करतो की ठाण्यामध्ये देखील बिनविरोध निवडणूक त्या ठिकाणी झाली. काही फॉर्म जे आहेत त्यांनी विड्रॉ केले, तर त्यांचाही धन्यवाद. सर, आदित्य तटकरेंनी असं विधान केलेलं आहे की जर भरत गोगावले जर पालकमंत्री बनत असेल तर त्यांचे अभिनंदन करणार. याच्या अर्थ म्हणजे जागा जी आहे ती पालकमंत्र्याची शिवसेनेला सुटली असं म्हणावं लागेल. चांगलं आहे, शुभेच्छा दिल्यात. आता जो निर्णय जो आहे हा वरिष्ठ नेते जे आहेत माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदी हे मिळून घेतील. सर, जळगावची आणि नाशिकची पेच जागेचा पेच अजूनही सुटलेला नाही, त्यामुळे याचा कुठेतरी परिणाम किंवा फटकामुळे तो महायुतीला बसेल असं वाटत नाही. दोन्हीकडे जे वरिष्ठ नेते बोलतात एकमेकांशी आणि मला वाटतं दोन्हीकडच्या जागा म्हणजे विषय जो आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि दोन्हीकडे महायुतीचे उमेदवार निवडून येतील. सर, संजय राऊतांनी दावा केला की काल एका दिवसामध्ये जवळपास महायुतीने 150 कोटी रुपये खर्च केलेले उमेदवार मागे घेण्यासाठी. मोठा विधान केलेलं त्यांनी. ते काही विधान करत असतात.